नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिक साठीचे युट्यूबचे लेक्चर सिरीज आपण स्टार्ट केली, बरोबर. यामध्ये आपला पहिला व्हिडिओ झाला होता, तो कशावरती होता? द रेट ऑफ रिॲक्शन, स्पेसिफिकली डिफरन्शियल रेट ऑफ रिॲक्शन. तो आपण पार्ट बघितलाय. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट वन आपल्याला आज बघायचं आहे ते कोणतं? तर कोलिजन थिअरी. ठीक आहे, सो कोलिजन थिअरी इट्स अ कम्प्लीट थिओरिटिकल पार्ट, न्यूमरिकल्स जास्त नाहीये. पण हे थिअरी काय आहे हे समजलं की आपल्याला नेक्स्ट पॉइंट म्हणजे मेजर पॉइंट आहे तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन, त्याच्याकडे जात आहे. ठीक आहे, सो दिस पार्ट बिलॉंग्स टू केमिकल कायनेटिक्स, नो डाऊट. आणखी त्यामध्येच आपण बघतोय, बट स्टील कोलिजन थिअरी हा पॉइंट कशातला आहे? तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मधला. ठीक आहे, सो तुम्हाला हा पॉइंट कशामध्ये मिळेल? तर आपल्या स्ट्रक्चर गॅशियस रिॲक्शन्स म्हणून एक टॉपिक आहे, बरोबर, म्हणजे गॅस लॉज वगैरे त्याच्यामध्ये त्या टॉपिक मध्ये तुम्हाला हा पॉइंट मिळेल. आणि दुसरा म्हणजे कुठं? तर फिजिक्स मध्ये तुम्हाला गॅशियस स्टेट नावाचा एक टॉपिक आहे, त्यामध्ये पुन्हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्यामध्ये कोलिजन थिअरी हा पॉइंट आहे. सेम पॉइंट आहे, सेम कन्सेप्ट आहे, सेम पॉस्ट्युलेट आहे, सगळं सेम. ठीक आहे, सो ऍक्च्युली ट्रुली स्पीकिंग दिस पार्ट इज नॉट ऑफ केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे, म्हणजे रिॲक्शनच्या स्पीडचा आणि कोलिजन थिअरीचा संबंध डायरेक्टली नाहीये, पण कोलिजन थिअरी समजली तर रिॲक्शन का होते हे कळेल आणि मग पुढे जाता येईल. ठीक आहे, चला आता पहिली गोष्ट कोलिजन म्हणजे काय? तर कोलिजन म्हणजे काय? धडक. की एक हा सपोज एक पार्टिकल अँड दिस इज अनदर पार्टिकल आणि हे दोघं जण काय झाले? एकमेकांना धडकले. ठीक आहे, व्हॉट इज द पॉइंट? सपोज अ मॉलिक्यूल इज A2, इट इज गोइंग टू रिॲक्ट विथ मॉलिक्यूल B2. ठीक आहे, A2 म्हणजे काय? A बॉन्ड A, B2 मीन्स B बॉन्ड B. ठीक आहे, सो एखाद्या कंटेनर मध्ये, ओके, सपोज हा कंटेनर आपला सील आहे आणि इथं A2 नावाचा मॉलिक्यूल आहे, A बॉन्ड A, आणि B2 नावाचा मॉलिक्यूल इथं काढूयात आपण थोडासा मोठा, B बॉन्ड B. ठीक आहे, सो AA आणि BB असे दोघं जण मॉलिक्यूल आहेत आणि आता ते कोलाइड होणार. कोलाइड झाले की त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली अँड द प्रॉडक्ट इज 2 times AB, और व्हॉट यू गेट A बॉन्ड B. ओके, सो व्हॉट इज दिस लॉजिक? हे जर का दोघं जण जवळ आले, एकमेकांमध्ये कोलिजन झालं तर काय होणार आहे? एनर्जी वगैरे एक्सचेंज होईल, काहीतरी कम्युनिकेशन होईल. अँड व्हॉट वी गेट अ मॉलिक्यूल लाईक दिस, एक स्मॉल आणि एक लार्ज, A बॉन्ड B, अनदर विल बी A बॉन्ड B. लक्षात आलंय? सो नेसेसरी कंडिशन काय की जेव्हा कुठलीही रिॲक्शन होणार असेल, कोणतीही रिॲक्शन होणार असेल त्यावेळेस काय होणार आहे? हे जे दोन रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत ते जवळ तर आले पाहिजेत. कळतंय? एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला होईल का रिॲक्शन? नाही. लक्षात येते? So what is this collision theory? That the reactant molecules must collide. Reactant molecules must collide. त्यांच्यामध्ये कोलिजन झालं पाहिजे. जर का त्यांच्यामध्ये कोलिजन झालं तर पुढचं काहीतरी स्टेप्स होणार. कळलं? सो दिस इज बेस ऑफ कोलिजन थिअरी. आता पुढे जाऊया. कोलिजन किंवा एखादी रिॲक्शन म्हणजे काय? कोणती? केमिकल रिॲक्शन. बघा तुम्ही 8-9 स्टँडर्ड मध्ये बघितलं असेल, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. तर फिजिकल चेंज रिव्हर्सिबल असतात वगैरे वगैरे आपण बघितलंय. तर केमिकल चेंज म्हणजे काय? ओल्ड बॉन्ड्स आर ब्रोकन, न्यू बॉन्ड्स आर फॉर्म. ओल्ड बॉन्ड्स आर ब्रोकन, न्यू बॉन्ड्स आर फॉर्म. म्हणजे काय झालंय? ए आणि ए चा बॉन्ड ब्रेक झाला, बी आणि बी चा बॉन्ड ब्रेक झाला आणि ए आणि बी मध्ये बॉन्ड झाला, ह्या ए आणि बी मध्ये बॉन्ड झाला. कळले? ओल्ड बॉन्ड्स आर ब्रोकन, न्यू बॉन्ड्स आर फॉर्म. आता हे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी काहीतरी कष्ट पडणार आहेत, काहीतरी एनर्जी लागणार आहे. कळालंय? आणि ही एनर्जी कशामधनं मिळते? तर कोलिजन मधनं. कळाला पॉइंट? लॉजिक काय बघा, जेव्हा कुठलंही कोलिजन होत असतं, ओके, धडकाधडकी, इट्स लाईक तुमच्यामध्ये सुद्धा दोन फ्रेंड्सचं कोलिजन झालं, धडकले एकमेकांना, तर काय होतं बघा? जरा वातावरण तापतं की नाही? भांडण होतात सुरू, तूच आधी आलास, तूच मध्ये आला, बरोबर आहे? सो व्हॉट हॅपन्स वेन एव्हर टू मॉलिक्युल्स कोलाइड, असं कोलिजन होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे? एनर्जी वाढते. काय होतं? एनर्जी वाढते. आणि एनर्जी इज नथिंग बट व्हॉट वी नीड, बॉन्ड एनर्जी, बॉन्ड एन्थॅल्पी, तेवढी एनर्जी वाढते. मग एनर्जी वेन गोज टू द मॅक्सिमम हाईट, म्हणजे खूप जास्त वाढत वाढत गेली एनर्जी, कोलिजन भरपूर झालं, भरपूर धडकाधडकी झालं, एनर्जी खूप वाढली. एनर्जी एका लिमिट नंतर काय होतं? बॉन्ड्स ब्रेक होतात. कळते? खूप जास्त एनर्जी मिळाली, बॉन्ड्स ब्रेक होणार, ओल्ड बॉन्ड्स आर ब्रोकन, आणि पॅरलल काय होणार आहे? न्यू बॉन्ड्स विल स्टार्ट फॉर्मिंग. एकदा बॉन्ड ब्रेक झाले, ऍटम सेपरेट झाले, मग ते काय करणार आहेत? आपल्या कुठल्या तरी पार्टनर बरोबर बॉन्ड तयार करणार. कळाले? सो दिस इज कोलिजन थिअरी. कळाले? बघा ग्राफ कसा येणार आहे. सपोज ऑन एक्स ऍक्सिस वी हॅव रिॲक्शन कोशंट. रिॲक्शन कोशंट. रिॲक्शन कोशंट मीन्स व्हॉट? की रिॲक्शन किती पुढे चालली आहे ते आपल्याला कळतं.
रिएक्शन कोशंट इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट upon concentration of reactant. Okay, for example, if you see reaction, reactant is giving product. Okay, ही आपली रिएक्शन चालली आहे. तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. सो ऍट सम इनिशियल टाइम, ओके, इनिशियली काय असणार आहे, प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन इज 0 अँड रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज मॅक्सिमम. ठीक आहे, मग हळूहळू जसं टाइम पुढे जाईल तसं काय होणार आहे, रिएक्शन कोशंट विल स्टार्ट इन्क्रीजिंग. प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढेल, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. सो दिस विल बी ऑन एक्स ऍक्सिस. कळतंय? सो अर्लियर याचा आन्सर 0 येणार. जसं टाइम पुढे जाईल तसं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज, रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज. सो या कम्प्लीट फ्रॅक्शनचा आन्सर इन्क्रीज होणार. सो विल गेट दिस वन रिएक्शन कोशंट. ओके, अँड हिअर इज एनर्जी. Okay, so reaction quotient versus energy. Okay, now what happens, any reactant or any product or anything, ठीक आहे, नेचर मध्ये जे पण काही पण असेल, दे हॅव सम मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी. ठीक आहे, कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यामध्ये स्वतःची एनर्जी असते. त्या एनर्जीला म्हणायचं इंटरनल एनर्जी. काय म्हणायचं त्याला? इंटरनल एनर्जी. ओके, सो सपोज आवर रिएक्टंट इज समवेअर हिअर. ओके, त्याची ही एवढी एनर्जी, कळते, एवढी त्याची एनर्जी आहे. तर या कुठल्या तरी एनर्जी लेवलला रिएक्टंट आहे. व्हॉट वी कॉल दिस एनर्जी ॲज इंटरनल एनर्जी. ओके, सो नाउ व्हॉट हॅपन्स, वी हॅव रिएक्टंट मॉलिक्युल्स. इथे रिएक्टंटचे सगळे मॉलिक्युल बसलेत त्या एनर्जी लेवलला अँड दे स्टार्ट कोलाइडिंग. ओके, त्यांच्यामध्ये कोलिजन स्टार्ट होता. सो कोलिजन स्टार्ट झालं की एनर्जी वाढते. सो त्यांच्यात एनर्जी वाढत 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 जाते. ओके, एका मुवमेंटला काय होतं, एनर्जी खूप जास्त झालेली असते की सगळे बॉन्ड ब्रेक होतात. सगळे बॉन्ड ब्रेक होतात आणि ती एनर्जी आपली इथं टॉपला येते. ओके, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज EA. ठीक आहे, तेवढ्या एनर्जीला आलं की सगळे बॉन्ड ब्रेक झाले. कोणते? ओल्ड बॉन्ड्स ब्रोकन. सो सगळ्या ऍटमचे बॉन्ड ब्रेक झाले. आता काय होणार आहे, आता ते ऍटम स्टॅबिलाइज व्हायला बघणार. म्हणजे काय करणार आहे, ते दुसऱ्या कोणाबरोबर तरी बॉन्ड करणार. सो दे नाउ स्टार्ट फॉर्मेशन ऑफ बॉन्ड विथ अदर वन्स अँड दॅट इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. सो जसं आपली रिएक्शन पुढे जाते प्रॉडक्ट फॉर्मेशन स्टार्ट झालं. दुसरी गोष्ट, स्टॅबिलिटी मिळणार. बरोबर का? काय झालं बघा, एनर्जी हाय आली, त्याच्यानंतर प्रॉडक्ट सुरू झाले, म्हणजे त्या ऍटमचे परत मॉलिक्युल व्हायला लागले, बॉन्ड नवीन तयार व्हायला लागले जे स्टेबल आहेत. स्टॅबिलिटी वाढलं की एनर्जी काय होणार, कमी होणार. सो काय होतं, या हाय एनर्जी पाशी आलं, बॉन्ड ब्रेक झाले आणि नंतर परत काय होणार आहे, एनर्जी तुमची कमी होणार. अँड हिअर समवेअर यू विल गेट फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. लक्षात येते? सो हिअर इज अवर P. कळलं? सो रिएक्टंट इज हॅव्हिंग सम एनर्जी आणि हा रिएक्शन कोशंट, हळूहळू प्रॉडक्ट फॉर्मेशन इन्क्रीज होत आहे, रिएक्टंट संपतोय, एनर्जी वाढली आणि EA नंतर काय होणार आहे, एनर्जी कमी झाली. ओके, दिस ग्राफ इज कॉल्ड ॲज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. याला काय म्हणायचं, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. सो हा ग्राफ काढताना एक काळजी घ्यायची, दॅट इट विल नॉट स्टार्ट विथ 0 एनर्जी, सम मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याला काय म्हणायचं, इंटरनल एनर्जी. सेकंडली प्रॉडक्ट मध्ये पण स्वतःची एनर्जी असेल, तर ही सुद्धा काय झाली, प्रॉडक्ट साठीची इंटरनल एनर्जी. कळलं? सो समजा आपण हा ग्राफ इकडे बघितला तर हिअर समवेअर विल गेट एनर्जी ऑफ प्रॉडक्ट. ठीक आहे, पॉइंट कळाला, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. ओके, आय विल रिवाइज वन्स अगेन व्हॉट इज कोलिजन थिअरी. Reactant molecules, they are having some internal energy, they will start colliding. Collision start झालं की एनर्जी वाढते, they will go up to the optimum energy level and then old bonds are broken, new bonds are formed, product formation starts. So product सुरू झाले, प्रॉडक्ट झालं की एनर्जी कमी कमी झाली आणि शेवटी काय मिळणार आहे, सगळे रिएक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्ट मध्ये. इज इट ओके? ग्राफ कळाला? दिस ग्राफ इज कॉल्ड एज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. ठीक आहे, आता या ग्राफ मधले जरा आपण पॉइंट बघूया. फर्स्ट वन इज अबाउट इंटरनल एनर्जी. ओके, सो व्हॉट वी हॅव डन, इथं आपण एक इंटरनल एनर्जी हाईट दाखवली आहे. बरोबर, एक रिएक्टंटची एनर्जी दाखवली आणि ही प्रॉडक्टची दाखवली. ओके, सो नाउ दिस थिंग इंटरनल एनर्जी वरती बघा पॉइंट काय. नाउ राईट नाउ इन दिस ग्राफ थोडासा डिफरन्स आहे R आणि P मध्ये. ठीक आहे, सो हा डिफरन्स आयदर स्मॉल असेल, लार्ज असेल, नाहीतर नसेल सुद्धा. नेक्स्ट वन, P ची हाईट R पेक्षा स्मॉल असेल, लार्ज असेल, नसेल सुद्धा.
कळतंय? बघा म्हणजे मला काय सांगायचंय, दिस एनर्जी प्रोफाईल डायग्राम यू मे गेट इन डिफरंट वेज. ओके, सो बघा here is our reaction quotient Q and energy E. Suppose here is energy of reactant R. ओके, एनर्जी वाढलं, EA पर्यंत आलं, आपल्याला हे सगळे पॉइंट्स बघायचे, EA म्हणजे काय, and then the product increase decrease झाली एनर्जी and here is P. So what you can say, internal energy of R ची एनर्जी किती आहे, ही एवढी आहे, आणि P ची एनर्जी किती आहे, ही एवढी आहे. So internal energy IE, internal energy of R and internal energy of P, कुणाची एनर्जी जास्त आहे, प्रॉडक्टची. असू शकतं. नेक्स्ट वन, दुसरा ग्राफ कसा काढणार आहे आपण, दुसऱ्या ग्राफ मध्ये आता R मोठा काढायचा, P छोटा काढायचा. सो रिएक्शन विल स्टार्ट समवेअर हियर, इट विल गो अप टू दिस पॉइंट, याला काय म्हणायचं आपल्याला, EA, अँड अगेन इट विल कम बॅक समवेअर हियर, P. सो व्हॉट यू कॅन से, आपला इथं एक्स ऍक्सिस Q आहे आणि हा E. So here what we can say, internal energy of reactant is larger than internal energy of product. कळले दोन्ही ग्राफ? ओके, आता दोन्ही ग्राफ मध्ये डिफरन्स काय बघूया. इन दिस केस इफ यू कॅल्क्युलेट डिफरन्स बिटवीन इंटरनल एनर्जीज ऑफ R and P, ठीक आहे, हा डिफरन्स झाला, इथं सुद्धा हा डिफरन्स झाला, बरोबर. This difference is called as delta H. काय म्हणायचं याला, delta H. What is delta H? Delta H is enthalpy change. Enthalpy change. Okay? Enthalpy is nothing but energy. Enthalpy म्हणजे heat energy. Specifically एनर्जीचं नाव काय, heat energy. So enthalpy change. Okay? How to calculate delta H? It is energy of product minus energy of reactant. ठीक आहे, फॉर्म्युला एकच आहे. कोणता फॉर्म्युला आहे, प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट, फायनल मायनस इनिशियल. व्हेनेवर डेल्टा वर्ड इज देअर, डेल्टा म्हणजे डिफरन्स, तर डिफरन्स कायम कोणाचा काढायचा, फायनल एनर्जी मायनस इनिशियल. तर सुरुवात R ने झाली, नंतर P पाशी आलो. ओके, सो नाव यू टेल मी फॉर दिस वन, या ग्राफ साठी डेल्टा H पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह मिळेल, प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट, प्रॉडक्टची व्हॅल्यू जास्त आहे, येस, यू विल गेट डेल्टा H पॉझिटिव्ह. Similarly for this, what is delta H? Delta H is negative. बरोबर? So what is the point? Delta H positive means this kind of energy or this kind of reaction is endothermic reaction. And this reaction is exothermic reaction. Endothermic and exothermic. What is the logic? Delta H positive, endothermic, delta H negative, exothermic. Okay, so you'll get two graphs. One first graph is for endothermic reaction and second graph is for exothermic. कळाले का? एक काम करा, याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे आपल्याला आता ऍक्च्युअल पॉस्ट्युलेट्स कोलिजन थिअरी मध्ये जाता येईल. ओके, चलो नाउ नेक्स्ट वन. आता आपण ऍक्च्युअली कोलिजन थिअरी बघूया. ग्राफ कळालाय, या ग्राफला काय म्हणायचं, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. सो ग्राफ मे बी लाईक दिस और लाईक दिस, किंवा दोन्ही सेम पण असतील. दोन्ही जर का सेम आले तर डेल्टा H काय येणार आहे तुमचा 0. ओके, इट इज नायदर एंडोथर्मिक नॉर एक्झोथर्मिक, तर जाऊ दे. तर अशा प्रकारच्या रिएक्शन, तर सगळ्या ग्राफ साठी, सगळ्या लॉजिक साठी आपल्याला काय पॉस्ट्युलेट्स आहेत ते बघूया. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय लिहिलंय, कोलिजन्स मस्ट अकर बिटवीन द रिएक्टंट मॉलिक्युल्स. द वर्ड इज मस्ट. Collision must occur between the reactant molecules in order to reaction to occur. बरोबर, एखादी रिएक्शन होण्यासाठी कोलिजन झाले पाहिजे. जर का कोलिजन झालंच नाही तर रिएक्शन होईल का, नाही. आपण बोलले ना, कोलिजन झालं तर एनर्जी वाढणार, बरोबर आहे. इट्स लाईक दॅट, आपल्या कंटेनर मध्ये इथं एक रिएक्टंट बसलाय आणि इथं एक रिएक्टंट बसलाय, रिएक्शन होईल का, नाही. बघा एक एक्झाम्पल, की सपोज यू वॉन्ट टू रिॲक्ट NaCl विथ शुगर, म्हणजे आपल्याला सरबत करायचंय, मीठ आणि साखर घ्यायचंय, ठीक आहे. तर एक चमचा मीठ, एक चमचा साखर नुसतं घालून ठेवलं. काय केलंय, एक पातेलं घेतलं, चमचा मीठ, एक चमचा साखर घातला, आणि तयार झालं का काही. विल यू गेट मिक्सिंग ऑफ शुगर अँड सॉल्ट, नो. का, कारण की ते सॉलिड फेज आहे, ते स्वतःहून इकडं तिकडं मूव्ह होणारच नाही, कोलिजन व्हायचा संबंधच नाही. पण जर का तुम्ही वॉटर ऍड केलं तर काय होईल रे, वॉटर ऍड केलं की आता Na आणि NaCl आणि आपलं शुगर काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार, त्यांचे क्रिस्टल ब्रेकडाऊन होणार, ते सेपरेट होणार. नाव दे आर फ्री टू मूव्ह, आणि आता या मुवमेंट मध्ये काय होणार आहे, कोलिजन होणार.
कळलं? सो विल गेट सम रिॲक्शन. ऑब्विसली त्यांच्यामध्ये रिॲक्शन होत नाही, ते मिक्सचर आहे, पण रिॲक्शनचे चान्सेस तरी वाढतात. कळलं? नेक्स्ट वन. सो व्हॉट इज द फर्स्ट रूल? कोलिजन मस्ट अकर. कोलिजन शिवाय प्रॉडक्ट होणार नाही. पुढचा पॉइंट काय? सगळ्याच कोलिजन ओके आहेत का? म्हणजे बघा, दोन रिॲक्टंट मॉलिक्युल्स एकमेकांना धडकले, प्रॉडक्ट झालं, असं होतं का? तर नाही. बघा गंमत, इट्स लाईक की दोन मित्र आहेत, मित्र नको, दोन एक्स आणि वाय नावाचे दोन अननोन मुलं आहेत, ते एकमेकांना धडकले. ओके, लाईक दिस टू पेन एकमेकांना धडकले. तर दोन अननोन लोक आहेत. मला सांगा, पहिल्यांदा ते भांडणार का हॅपी राहणार? पहिल्यांदा वादावादी होणार ना. ओके, सो काय होणार आहे? भरपूर त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होणार, एनर्जी इन्क्रीज होणार. पण सपोज असं झालं की एकमेकांना धडकल्यानंतर कळलं, अरे तू तर माझ्या स्कूल मधला फ्रेंड होता, मग ते काय भांडत बसतील का? नाही. मग ते काय करणार? हॅपी राहणार. भांडलेच नाही तर एनर्जी वाढेल का? नाही वाढणार. इथपर्यंत गाडी जाईल का? नाही. बॉन्ड ब्रेक होणार का? नाही होणार. परत एकदा काय सांगते? कोलिजन झालं, कोलिजन झाल्यानंतर एनर्जी वाढली, एनर्जी ईए पर्यंत पोहोचली, तरच प्रॉडक्ट फॉर्मेशन पॉसिबल आहे. जर का कोलिजन झालं आणि एनर्जी वाढलीच नाही, एनर्जी आपली एवढी वाढली, इथून इथपर्यंत एनर्जी गेली आणि परत खाली आलं. कळलं? सो रिॲक्टंटची एनर्जी एवढी वाढली आणि नंतर काय झालंच नाही, परत खाली आलं, सो प्रॉडक्ट होईल का? नाही होणार. सो व्हॉट इज द लॉजिक? ऑल कोलिजन्स डू नॉट लीड टू फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. सगळ्याच कोलिजनमुळे प्रॉडक्ट होणार नाही. ओनली फ्रुटफुल कोलिजन्स लीड्स टू प्रॉडक्ट फॉर्मेशन. फ्रूट म्हणजे काय? फळ. एखादं फळ मिळतं ना आपल्याला, की धडक झाल्यानंतर काय फळ मिळणार आहे? प्रॉडक्ट तयार होणार. कळालं? सो ओनली फ्रुटफुल कोलिजन्स विल लीड टू फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. आता प्रश्न असा आहे, कोणत्या कोलिजन फ्रुटफुल असणार आहेत? कोणत्या कोलिजनमुळे प्रॉडक्ट होणार आहे? तर ज्या कोलिजनमुळे एनर्जी ईए पर्यंत जाणार. बरोबर आहे? सो विच वन आर फ्रुटफुल कोलिजन्स हॅव्हिंग एनर्जी इक्वल टू ईए. बरोबर ना? ईए पर्यंत एनर्जी जाईल, त्याला काय म्हणायचं? फ्रुटफुल कोलिजन. कळलं? नेक्स्ट पॉइंट इज वन कन्सेप्ट और वॉटर. नेक्स्ट 2 पॉइंट्स मध्ये आपल्याला 2-3 डेफिनेशन बघायचे आहेत. थ्रेशहोल्ड एनर्जी, इंटरनल एनर्जी अँड एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. ठीक आहे? सो थ्रेशहोल्ड एनर्जी म्हणजे काय बघा. व्हॉट इज रिटन? मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी possessed by colliding molecule so as to occur reaction. परत बघूयात. मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी possessed by colliding molecules, जे कोलिजन होणार आहे त्या मॉलिक्युल मधली एनर्जी. सो ॲज टू अकर रिॲक्शन, रिॲक्शन होण्यासाठी लागणारी एनर्जी. सोपं आहे ना? सो हाऊ मच एनर्जी? सो एनर्जी कुठे आपली? एक्स ऍक्सिसवर, सॉरी वाय ऍक्सिसवर आहे. मिनिमम अमाऊंट, सो विल स्टार्ट विथ 0.0 अप टू दिस ईए. बघा, इथपासून एवढी एनर्जी असेल तरच प्रॉडक्ट होणार आहे. एनर्जी एवढी कमी झाली तर प्रॉडक्ट होईल का? नाही होणार. सो इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज possessing by colliding molecules. सो ही जी एनर्जी आहे, या एनर्जीला काय म्हणायचं? थ्रेशहोल्ड एनर्जी. काय म्हणायचं त्याला? थ्रेशहोल्ड एनर्जी. थ्रेशहोल्ड एनर्जीचं रिडिंग कुठपासून घ्यायचं? 0 पासून, 0 टू ईए. कळते? दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज थ्रेशहोल्ड एनर्जी. ठीक आहे? नेक्स्ट वन, हा ईए काय आहे? आता परत एकदा बघा, की रिॲक्टंट मॉलिक्युलला स्वतःची काहीतरी एनर्जी आहे. या एनर्जीला आपण काय म्हणलो? इंटरनल एनर्जी. म्हणजे 0 टू इथपर्यंत, 0 टू दिस लेवल ऑलरेडी रिॲक्टंट मॉलिक्युल आपला पोहोचलाय. कळते ना? याच्या वरती त्याला एक्स्ट्राची एनर्जी पाहिजे. तर रिॲक्टंट मॉलिक्युलच्या स्वतःच्या एनर्जीपेक्षा वरची एनर्जी, ह्या एनर्जीला काय म्हणायचं? ईए. ओके, सो दिस एनर्जी डिफरन्स, दिस पीक सेम आहे, पण आता खालची हाईट किती झाली? एवढी. या एनर्जीला काय म्हणायचं? ईए. कळालं? थ्रेशहोल्ड एनर्जी 0 पासून ईए पर्यंत आणि इंटरनल एनर्जी पासून ईए पर्यंत, ह्याला काय म्हणायचं? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. कळालं? पॉइंट कळाला? सो व्हॉट यू कॅन से, या एनर्जीला काय म्हणतो आपण? इंटरनल एनर्जी. या एनर्जीला काय म्हणलो? ऍक्टिव्हेशन. आणि ही टोटल थ्रेशहोल्ड. सो व्हॉट यू कॅन से, थ्रेशहोल्ड एनर्जी इज इक्वल टू इंटरनल एनर्जी प्लस ऍक्टिव्हेशन एनर्जी. टीई इज इक्वल टू आयई प्लस ईए. हे मी माझ्यासाठी लिहिलंय. ओके, असले काय शॉर्ट फॉर्म नाहीये, फक्त ऍक्टिव्हेशन एनर्जीला ईए म्हणायचं, तो आपण इथे लिहिलाय. ओके, सो पॉइंट कळाला? थोडस आता ऍक्टिव्हेशन एनर्जी जरा डिटेल मध्ये बघूया. ऍक्टिव्हेशन या मिनिंग काय रे? ऍक्टिव्हेशन, ऍक्टिव्ह करायचं. कळते? डॉर्मंट, डॉर्मंटच्या अपोजिट ऍक्टिव्ह. डॉर्मंट म्हणजे झोपलेला, निवांत, आणि ऍक्टिव्ह म्हणजे काम करतोय.
कळते? सो जेव्हा रिएक्टंट मॉलिक्यूलकडे IE एवढी एनर्जी होती तेव्हा ते काय होते, निवांत होते, त्यांना काय फार प्रॉडक्ट वगैरे काय करायचा नव्हता. पण आपण कोलिजन्स वगैरे केले त्यामुळे काय झालं, एनर्जी वाढली आणि एनर्जी कुठपर्यंत पोहोचली, EA पर्यंत. म्हणजे ऍक्टिव्ह झाले मॉलिक्यूल, काय झाले, ऍक्टिव्ह झाले. आणि काय ऍक्टिव्हिटी केली त्यांनी, बॉन्ड ब्रेकिंग. बरोबर ना? काय केलं, ऍक्टिव्ह झाले आणि काहीतरी काम केलं. काय काम केलं, ओल्ड बॉन्ड्स ब्रोकन, न्यू बॉन्ड्स फॉर्म, आणि मग प्रॉडक्ट फॉर्मेशन सुरू झालं. सो किती एनर्जी लागली, त्या एनर्जीला काय म्हणायचं, ऍक्टिव्हेशन एनर्जी. सो व्हॉट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी? इट इज मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी required to break the bonds. ठीक आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. आणि एकदा बॉन्ड ब्रेक झाले की काय होणार आहे, रिएक्टंटचा प्रोडक्ट होणार. कळालं? सो दिस इज युअर ऍक्टिव्हेशन एनर्जी. हा पॉइंट कळाला? आता नेक्स्ट वन, नेक्स्ट कन्सेप्ट इज कोलिजन फ्रिक्वेन्सी. तर कोलिजन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघू, त्यासाठी आधी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघू. सो फ्रिक्वेन्सी इज लाईक दॅट की कोणतं एक्झाम्पल घ्यायचं बरं. सपोज तुम्ही एखाद्या मेट्रो सिटीमध्ये राहताय. ठीक आहे, मेट्रो सिटीमध्ये बऱ्यापैकी बस वगैरे भरपूर असतात. सपोज यू वॉन्ट टू गो टू समवेअर आणि त्याच्यासाठी तुम्हाला बसने ट्रॅव्हल करायचं. सो तिथं बसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे. बघा फ्रिक्वेन्सीवर, तिथं बसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे. व्हॉट डज इट मीन, बसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे म्हणजे काय की तिथं सपोज दर 2 मिनिटाला बस येते, दर 2 मिनिटांनी एक बस येते. त्यामुळे थोडस एखादी बस चुकली तर 2-3 मिनिटांनी दुसरी बस मिळणार. फ्रिक्वेन्सी वर्ड समजून घ्या. अँड नाव सपोज यू आर लिव्हिंग इन सम रुरल एरिया, एखाद्या खेडेगावात राहतोय आपण, की तिथं बसची फ्रिक्वेन्सी कमी आहे. म्हणजे काय, आत्ताची बस चुकली तर डायरेक्ट 10 तासांनी दुसरी बस आहे. कळालं का पॉइंट? म्हणजे एवढ्या वेळामध्ये इथं 50 बस येऊन गेल्या आणि त्याच वेळामध्ये इथं 2च बस आल्या. डिफरन्स कळाला? ओके. सो व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी मीन्स नंबर ऑफ कोलिजन्स. आता कोलिजन फ्रिक्वेन्सी मध्ये ये नंबर ऑफ कोलिजन्स इन दॅट टाइम, की एवढ्या टाइम मध्ये किती कोलिजन झाल्या, त्याला काय म्हणायचं, कोलिजन फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आपला हा एक कंटेनर आहे. ठीक आहे, त्याच्यावरती इथं पिस्टन लावलाय. ओके, वी हॅव सम पिस्टन हिअर. ओके, पिस्टन काय करतो, आपल्याला पिस्टन वर खाली करून काय करता येईल, आपल्याला व्हॉल्यूम कमी जास्त करता येईल. ओके, अँड वी हॅव सम रिएक्टंट मॉलिक्युल्स. ओके, हे ब्ल्यू कलर चे रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत आणि दे आर गोइंग टू रिएक्ट विथ सम ब्लॅक कलर मॉलिक्युल. ठीक आहे, सो ब्ल्यू आणि ब्लॅक सगळेच रिएक्टंट मॉलिक्युल आहेत आणि त्यांच्यामध्ये काय होणार आहे, कोलिजन होणार. ठीक आहे, कोलिजन झालं की प्रॉडक्ट तयार होणार आहे. सो नाव इन दिस केस, ठीक आहे, काय केलं आपण, हे गॅसियस मॉलिक्युल्स आहेत, वरती पिस्टन लावलाय आणि आता हा पिस्टन खाली आणला. पिस्टन खाली आणला तर व्हॉल्यूम कमी होईल आणि हे सगळे मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येतील. एकमेकांच्या जवळ आले तर कोलिजन्सचे चान्सेस किती झाले रे, वाढले की नाही? बरोबर ना, जवळ आले की धडकाधडकी वाढणार. बरोबर, क्राउडिंग वाढलं. सो कोलिजन फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. नेक्स्ट वन, सपोज आपण हा पिस्टन वर केला, पिस्टन वर नेला, व्हॉल्यूम वाढला, निवांत बसले, धडकाधडकी होईल का? नाही, कोलिजन कमी होणार. लक्षात येत आहे? सो व्हॉल्यूम कमी जास्त झाला तर कोलिजन फ्रिक्वेन्सी चेंज होते, नंबर ऑफ कोलिजन्स कमी जास्त होतात. कळालं की नाही? ओके, सो व्हॉट इज कोलिजन फ्रिक्वेन्सी? इट इज द नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाइम. नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट व्हॉल्यूम पर युनिट टाइम. एवढ्या वेळामध्ये किती कोलिजन झाल्या, एवढ्या एरियामध्ये, एवढ्या व्हॉल्यूम मध्ये. कळलं? टाइम मगाशी बसचं सांगितलेलं ते, आणि व्हॉल्यूम लाईक दिस. ओके, नाव यू टेल मी, एखाद्या रिएक्शनची कोलिजन फ्रिक्वेन्सी जास्त असेल. इफ कोलिजन फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल आहे झेड. ओके, कोलिजन फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटेड ॲज झेड. एखाद्या रिएक्शनचा कोलिजन फ्रिक्वेन्सी जास्त आहे मीन्स व्हॉट, इफ झेड व्हॅल्यू इन्क्रीजेस. कोलिजन फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली ते रिएक्शन प्रोसीड होण्याचे किंवा रिएक्शन कंप्लीट होण्याचे चान्सेस वाढतील का कमी होतील? परत एकदा, इफ कोलिजन फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, व्हॉट विल हॅपन टू रेट ऑफ रिएक्शन? रिएक्शन फास्ट होईल का रिएक्शन स्लो होईल? येस, व्हॉट विल हॅपन, रिएक्शन रेट विल increase, or you can say product formation will increase. काय बोलले, कळालं? परत एकदा बघा. समजा कोलिजन भरपूर झाले, भरपूर कोलिजन झालं तर इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिचिंग ॲट EA इन्क्रीजेस. बरं ना, भरपूर कोलिजन झाले, सगळेजण इकडे पोहोचले, प्रॉडक्ट फॉर्मेशन बिकम्स इझी. कळालं?
सो यावाल्या रिॲक्शन काय होणार, कम्प्लीट होणार, प्रॉडक्ट मिळणार आणि इट इज नथिंग बट रिॲक्शनचा स्पीड वाढणार. कळालं? ओके. अँड दॅट इज नथिंग बट द नेक्स्ट पॉइंट, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. सो कोणकोणते फॅक्टर्स आहेत, कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर अँड कॅटलिस्ट. ठीक आहे. हे ऍक्च्युली भरपूर फॅक्टर आहेत, पण मेजरली हे 3 फॅक्टर अफेक्ट करतात. कशाला? कोलिजन फ्रिक्वेन्सीला. ओके. लॉजिक काय बघा, माणूस हा कसा आहे की काही झालं तरी त्याला गडबड असते, सगळं भरपूर भरपूर पाहिजे असतं. बरोबर, रिॲक्शनचं स्पीड पण भरपूर पाहिजे, हे पण भरपूर पाहिजे, ते पण भरपूर पाहिजे. तर एखादी कंपनी आहे, त्याला काहीतरी प्रॉडक्ट बनवायचंय. लाईक आपण एक्झाम्पल घेऊयात, N2+H2 गिव्स अमोनिया. ठीक आहे. अमोनियाचं तयार करणारी कंपनी. सो ती कंपनीचा ओनर काय म्हणणार, मला अमोनिया जास्त प्रमाणात पाहिजे, तर मी काय करू, आय वॉन्ट टू इन्क्रीज स्पीड ऑफ रिॲक्शन इन सच अ वे दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया इज मोर. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अमोनिया बनला पाहिजे. ठीक आहे. सो व्हॉट इज माय लॉजिक, म्हणजे ऍज अ केमिस्ट त्यांनी माझ्या कशी आला आणि मला सांगितलं की माझं अमोनियाचं प्रोडक्शन वाढवून द्या. मी काय करणार आहे, कोलिजन फ्रिक्वेन्सीवरती फोकस करणार. ही कोलिजन फ्रिक्वेन्सी कशी वाढेल त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. कोलिजन फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होणार आहे, प्रॉडक्ट फॉर्मेशन इन्क्रीज होणार. ठीक आहे. आता कोलिजन फ्रिक्वेन्सी कशी वाढणार आहे, these 3 फॅक्टर्स, आयदर कॉन्सन्ट्रेशन और टेम्परेचर और कॅटलिस्ट. ठीक आहे. सो हे कसं वाढतं, काय वाढतं हे तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये आपण बघायचं नाहीये. हा पार्ट आपण सेपरेट 3 आपल्याला लेक्चर्स घ्यावे लागतील. फॅक्टर फॉर कॉन्सन्ट्रेशन, देन टेम्परेचर अँड फॉर कॅटलिस्ट. ठीक आहे. 3 वेगवेगळे व्हिडिओज होतील, आपण एक एक बघूयात. म्हणजे आज कोलिजन थिअरी कम्प्लीट करू, मग परत आपण रिॲक्टंट, टेम्परेचर, कॅटलिस्ट कडे येऊ. ठीक आहे. चलो, सो दिस इज अबाउट कोलिजन फ्रिक्वेन्सी. डन. चला, सो हे कोलिजन, हे ग्राफ कळाला, पॉस्ट्युलेट कळाले, लास्ट वाला अजून बघायचंय. ओके. हे सगळे पॉइंट कळाले. ओके. सो टेक अ स्क्रीनशॉट सो दॅट यू कॅन एक्सप्लेन दिस पॉइंट्स प्रॉपरली. जनरली बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो, व्हॉट आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ kinetic theory of gases or what are the postulates of collision theory. So you have to write down minimum 4 postulates from this. Done. Chalo. Now next one part is barrier. What is a barrier? Okay. So barrier means what? It's like barricade. Okay. म्हणजे काय, आपल्याकडे सगळं आहे. It's like example घेऊयात, बॅरिगेट म्हणल्यावर टोल नाकावाले. ठीक आहे. सो टोल नाक्यापाशी काय होतं, ते बॅरिगेट पडतं, मग आपण काय ते फीस भरतो. बरोबर. सपोज आपल्याकडे ते फास्ट ट्रॅक वाला लावलं असेल तर काय होणार आहे, बॅरिगेट पडतं, परत ओपन होतं, आपण पुढे जातो. बरोबर आहे. सो आपल्याकडे गाडी आहे, गाडीमध्ये पेट्रोल आहे, गाडीचा स्पीड आहे, गाडीचा चालवणारा ड्रायव्हर पण बेस्ट आहे, सगळं छान आहे, पण बॅरिगेट पडलं, गप बसावं लागतं. बरोबर ना. सो दॅट इज बॅरियर. बॅरियर मुळे काय होणार आहे, रिॲक्शनचा काहीच उपयोग होणार नाही. कळलं, गप बसणार. कोलिजन झाल्या, सगळं झालं, ईएच्या वर गेलं, सगळं चांगलं झालं, प्रॉडक्टच झालं नाही. कळालं. So that is called as barrier. Okay. So what are the 2 barriers? One is energy barrier and second one is orientation barrier. Energy barrier म्हणजे काय, कोलिजन झाल्या पाहिजेत and they should have energy more than EA. The collisions which have energy more than EA are only effective. काय बोलले, एनर्जी मोर दॅन EA आर ओनली इफेक्टिव्ह. कळालं. सो आपण मग अशीच बघितलंय, तेवढी एनर्जी आली तर तुमचं प्रॉडक्ट होईल, नाही आली तर नाही होणार. नेक्स्ट वन इज ओरिएंटेशन बॅरियर. ओरिएंटेशन बॅरियर म्हणजे काय बघा, सपोज आय हॅव वन मॉलिक्यूल ए बी काढूयात आणि दुसरा मॉलिक्यूल घेऊयात AB अँड द प्रॉडक्ट इज A2+B2. ठीक आहे. आय वॉन्ट टू ब्रेक ए मॉलिक्यूल अँड फॉर्म A2 अँड B2. ठीक आहे. सॉरी, AB ला ब्रेक करायचं, A2B2 बनवायचं. सो सपोज ए आणि बी, ए चा बॉन्ड आपण काढूयात स्मॉल साईज आणि इट इज बॉन्डेड टू बिग साईज बी. ठीक आहे. सो दिस इज अवर ए, दिस इज अवर बी. सो दुसरा पण ए काढला, त्याचा बी काढला. ठीक आहे. आणि आता काय होणार आहे, हे ए आणि बी एकमेकांना कोलाइड होणार. बरोबर. हे असं कोलिजन होणार. अँड व्हॉट विल हॅपन, दिस स्मॉल ए दे विल मेक बॉन्ड. याला काय म्हणत आपण, A+A A2 आणि हे बिग कंबाईन होणार अँड व्हॉट वी गेट B2. बरोबर. A2 आणि B2 तयार झाला. ओके. सो नेसेसरीली हे कोलिजन असं झालं पाहिजे. असं म्हणजे जे काढले ना, ओरिएंटेशन म्हणजे असे उभे करूनच धडकवले पाहिजे. बघा आता, सपोज हा आपला ए
आणि हा बी, आणि दुसरा ए बी मी समजा असा काढला. काय केलं, बिगर मॉलिक्युल वर आहे आणि स्मॉलर खाली आहे. मग असं कोलिजन झालं तर हे प्रॉडक्ट होईल का, नाही होणार. लक्षात आलं. सेकंड वे, सपोज इफ आय ड्रॉ ए अँड बी लाईक दिस, एक हॉरिझॉन्टल काढला आणि एक व्हर्टिकल काढला. असं कोलिजन झालं तर बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला पाहिजे तो बॉन्ड फॉर्मेशन होईल का, नाही होणार. अँड दॅट इज ओरिएंटेशन बॅरियर. What is orientation barrier? That the molecules should have proper orientation or properly oriented, ORI, oriented molecules will carry out the reaction. So असं काहीतरी अरेंज केलं आणि जोरात धडक केले तरी काय उपयोग नाही. We have to arrange in such a way that lead to formation. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल. The example is SN2 mechanism. ओके, एक मेकॅनिझम आहे, त्याचं नाव काय आहे, SN2 mechanism. ओके, SN2 means what? Substitution nucleophilic bimolecular. ओके, SN2 चं मीनिंग काय, सबस्टिट्यूशन. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक, 2 म्हणजे बायमॉलिक्युलर. ठीक आहे. आता काय त्या मेकॅनिझम मध्ये जायचं नाही, पण त्यातला एक पार्ट बघायचा आपल्याला. सो सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. द रिएक्शन इज CH3Cl when reacted with OH minus. Product is CH3OH plus Cl minus. ओके, सबस्टिट्यूशन झालंय. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, OH आला, Cl गेला, सबस्टिट्यूट झालं. कळलं, OH ने जागा घेतली आणि Cl बाहेर पडला, सबस्टिट्यूशन. न्यूक्लिओफिलिक म्हणजे निगेटिव्हली चार्ज. सो निगेटिव्ह चार्ज वाल्याने अटॅक केलं, न्यूक्लिओफिलिक. आता वर्ड आहे बायमॉलिक्युलर, ते आपल्याला नीट बघायचं आहे. ओके, सो बघा, आपला मॉलिक्युल आहे CH3Cl. कार्बन इज हॅव्हिंग sp3 हायब्रिडायझेशन, टेट्राहेड्रल जॉमेट्री. सो 3 हायड्रोजन, 1 हायड्रोजन इज अबव द प्लेन, अनदर हायड्रोजन इज बिलो द प्लेन, अँड थर्ड हायड्रोजन इज इन द प्लेन. ठीक आहे. आणि एक क्लोरीन, तो पण कसं आहे, इन द प्लेन. ठीक आहे. कुठेही काही काढलं तरी चालतं, मी आपलं मला सोपं जाऊन असं काढलं. नाव दिस OH minus. OH minus is going to attack on this carbon and this Cl will go out. बरोबर, पॉइंट कळाला. आता दुसरी गोष्ट बघा, OH minus can also attack from this side. जिथं Cl आहे त्या बाजूने अटॅक करेल किंवा जिथं Cl नाही त्याच्या अपोजिट बाजूने अटॅक करेल. या अटॅकला म्हणायचं बॅक साइड अटॅक. आणि याला काय म्हणायचं, फ्रंट साइड अटॅक. बरोबर. यू टेल मी विच अटॅक इज ओके, की कोणता अटॅक केला तर बॉन्ड ब्रेकिंग इझी होणार आहे. ओके, इकडनं अटॅक केला Cl गेला, इकडनं अटॅक केला Cl गेला, का दोन्ही चालतंय. आता बघा, OH इज हॅव्हिंग मायनस चार्ज, Cl इज ऑल्सो हॅव्हिंग मायनस चार्ज. बरोबर ना. तर मायनस मायनस जवळ आले असे तर काय होईल, रिपल्शन होणार. मग हा OH ला अटॅक करायला Cl हेल्प करेल का, नाही. दुसरी गोष्ट काय, Cl चा साईज मोठा आहे. बरोबर ना, पिरियड नंबर 3 मध्ये. बरोबर. सो Cl चा साईज मोठा आहे, त्यामुळे इथं गर्दी झाली. सो OH ला अटॅक करायला इथं जागाच नाहीये. OH कुठे अटॅक करणार आहे, मागच्या दाराने येणार, बॅक साइड अटॅक. अँड दिस इज कॉल्ड एज ओरिएंटेशन. कळालं. ओरिएंटेशन म्हणजे काय, OH शुड ओरिएंट फ्रॉम द अपोजिट साइड ऑफ लिव्हिंग ग्रुप. जो ग्रुप बाहेर चाललाय त्याच्या अपोजिट साइडनी OH ने अटॅक करायचा. देन यू विल गेट फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. ह्यांनी प्रॉडक्ट मिळणार नाही, पण ह्यांनी प्रॉडक्ट मिळणार. कळालं. इट इज जस्ट वन एक्झाम्पल ऑफ ओरिएंटेशन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला भरपूर मेकॅनिझम बघायचे. काही ठिकाणी सेम साइड अटॅक होतो, काही ठिकाणी बॅक साइड, काही ठिकाणी बोथ साइड अटॅक पण पॉसिबल आहे. ठीक आहे. सो विल कम अक्रॉस दिस पॉइंट और दिस पॉइंट म्हणजे अटॅक कोलिजन थिअरी आपल्याला परत परत बरेचदा बघायचे. कळालं. ओके, सो दिस इज अबाउट सम पॉस्ट्युलेट्स ऑफ कोलिजन थिअरी. कोलिजन थिअरी काय आहे कळाले असं मी समजते. देन 2 ग्राफ ऍक्टिव्हेशन एनर्जीचे. ओके, एक पॉइंट सांगते, ऍक्टिव्हेशन एनर्जी वरती तुम्हाला क्वेश्चन कसा येतो, यू विल गेट क्वेश्चन द ग्राफ इज एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. आपण काढले ना मगाशी, तुम्ही स्क्रीनशॉट काढले ते बघा एकदा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला TE, IE, EA त्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. आणि मग त्याच्यानं डेल्टा एच काढा किंवा काही पण. या डेल्टा एच देणार, इंटरनल एनर्जी देणार, EA विचारणार, थ्रेशोल्ड देणार, EA विचारणार, असे नंबर ऑफ क्वेश्चन्स पॉसिबल आहेत. ठीक आहे. एकदम सिंपल असतात,
पण ग्राफ काढूनच आन्सर द्या. ठीक आहे, चलो सो विल स्टॉप हिअर. एक काम करा, या बॅरियरच्या पॉइंटचा एक स्क्रीनशॉट काढा, मग आपण थांबूयात. ओके, so we'll stop here. Now we'll continue our next point related to factors, concentration, temperature and catalyst. ओके, तिन्ही पॉइंट मेजर आहेत, 3 वेगवेगळे व्हिडिओज होते, तर आपण तिन्ही पॉइंट निवांत एकेका व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, न्यूमरिकल्स आपल्याला याच्यावरती मॅक्सिमम विचारणार आहे. ठीक आहे, चलो सो गुड बाय.